मुंबईच्या मध्य रेल्वेवरील डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत प्रितेश कनोजिया, राजू वाघे आणि साहिल खंदारे हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार घाटकोपर अंबरनाथ लोकलमध्ये प्रवास करणारा प्रितेश कनोजिया हा दिवा स्थानकानंतर सीटवर झोपला होता। डोंबिवली स्थानकात लोकलमध्ये चढलेल्या राजू वाघे यांनी त्याला जागा सोडण्यास सांगितले। यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। राजू वाघे यांनी हातातील कड्याने प्रितेशवर हल्ला केल्याचा आरोप आहे। दरम्यान ठाकुर्ली स्थानकात लोकल पोहोचताच प्रितेशच्या आरडाओरडीनंतर काही अज्ञात तरुणांनी डब्यात प्रवेश करून राजू वाघे आणि साहिल खंदारे यांनाही मारहाण केली। हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत। या प्रकरणी डोंबिवली जीआरपीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून पुढील तपास सुरू आहे। वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लोकल प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। काम संपला, मी ट्रेन पकडला, मी येत होता, पूर्ण ट्रेन भरलेली होती। याच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली दिवामध्ये। नंतर ह्या लोक डोंबिवलीमध्ये चढला, पूर्ण ट्रेन खाली होती, तो साईडचा पण सीट खाली होता। हे लोकांना तिकडे जाऊन बसायचा होता। हे लोक फक्त आले, मला बोले तू झोपलेला कसा आहे? मी बोलला मी उठतो। मीनी माझा मीठ आटाचा जो मीठ आहे ना तो उचलला तिकडून। या लोकांनी डायरेक्ट आपला काढा काढला आणि मला इकडे मारला पूर्ण। नंतर काढा मारला आणि मला तो मोठा कालावाला आहे ना तो याचा सोबत आहे, तो मला बोलतो याला लेप भरलेला आपण, आता सर इकडून निघू। नंतर मी याचा कॉलर पकडला, हा छोटेवाल्याचा। ह्या लोक मला ट्रेनतून बाहेर फेकत होता। ठाकुर्लीमध्ये ट्रेन थांबला ना, 4-5 मुले लोक चढले त्याच्यामध्ये वाचवायला मला। त्या लोकांनी ह्याला मारला। हे हा झोपलेला आहे ना ह्याला, आणि हा पळाला। प्रवासी नामी प्रितेश कनोजिया, वय 31 वर्ष, राहणार टिटवाळा, हे अंबरनाथ स्लो ट्रेनने प्रवास करत होते। ते घाटकोपर येथून चढले, घाटकोपर येथून लगेचच्या डब्यामध्ये चढले आणि सदरची गाडी ही 23:52 डोंबिवली रेल्वे स्टेशन येथे आली। त्या गाडीमध्ये राजू वाघे, वय 19 वर्ष, आणि त्याचा मित्र साहिल खंदारे, वय 19 वर्षे, हे त्या डब्यामध्ये चढले। प्रितेश हा लगेच डब्याच्या पाकावरती झोपलेला होता। तर राजू वाघे याने त्याला उठायला सांगितलं, मला बसायला जागा दे असं बोलला। त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वादावादी झाली आणि वादावादीचं रूपांतर मग त्यांच्या भांडणामध्ये झालं। तर राजू वाघे यांनी त्याच्या हातातलं कड जे आहे ते काढलं आणि त्यांनी प्रितेश कनोजिया यांना मारहाण केली। त्यावेळेस पोलिसांना कॉल आला वगैरे, पोलीस ती गाडी अटेंड करत होते ठाकुर्लीला, परंतु तेवढ्याच्यामध्ये गाडी निघून गेली। सदरची गाडी जीआरपी पोलिसांनी कल्याण त्यांनी अटेंड केली ती गाडी आणि दोघांना खाली उतरून वगैरे त्यांना उपचारासाठी वगैरे सायन हॉस्पिटल इथे घेऊन गेले। सायन हॉस्पिटल त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे। दोघांचं स्टेटमेंट वगैरे घेतलं। आमची पोलीसची टीम, आमचे PI चव्हाण साहेब, PSI भिलारे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यांचं स्टेटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरकडनं जे काय त्यांचे इंजुरी सर्टिफिकेट आहे ते प्राप्त करून घेऊन पुढील कारवाई, योग्य ती कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे।